सार्वजनिक समस्येविषयी चर्चा करण्यासाठी वेळ दिलेला होता. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ठाणा क्राईमनं पकडलेला जो मुद्देमाल होता गुटख्याचा, तो 75 ते 60-65 लाखाचा असं का 64 लाख. हा 64 लाखाचा होता. तर हा माल पकडून आपल्या डम्पिंग ग्राउंडवर त्याला एक्सपोर्टमध्ये संपवण्यासाठी खड्डा खोदून केमिकल टाकून पाणी टाकून ही प्रक्रिया करायची होती. ठाणा क्राईमनं जी आपल्या माध्यमातून जी मिळाली माहिती होती, ठाणा क्राईमनं लेटर दिलेला ते मी सभागृहात विचारला. सन्माननीय पिठासी नाते महापौर साहेबांनी आयुक्त साहेबांनी उत्तर दिला की आपल्याला कळवण्यात आलेलं होतं, तर तिथं आपण त्यांना ती सोय करू. ते जे गाळता वेळेस आपल्या मशिनरी वापरलेल्या होत्या, परंतु काढता वेळेस आपल्या मशिनरी वापरल्यात का नाही याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. कारण त्या परिसरामध्ये गेट्स लावण्यात आलेले आहेत. त्या परिसरात दुसरा कोणी जाऊ शकत नाही. महापालिका व्यतिरिक्त तिथे कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे हा संपूर्ण जो गुटख्याचा माल होता तो त्याच जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने काढण्यात आला आणि टेम्पोमध्ये भरून तो नेण्यात येत असताना नागरिकांनी अडवलेला. बघा, स्थानिक लोकांनी तिथे खूप आंदोलन केलं की असा प्रकार होतोय. त्या लोकांना मारामारी धमकी वादविवाद पण झालेले दिसत आहेत तिथे. परंतु आता मी महापालिकेने लेखी स्वरूपात हे मागणी केलेली आहे की आपली मशिनरी जर वापरली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, आणि जर आपल्या महापालिकेचे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याशी साथीदार असतील जे चोरून काढण्यासाठी, तर त्यांच्याही कारवाई करावा. आणि मी आपल्या माध्यमातून त्यांना कमिशनर ऑफिसला, कारण आपले सन्माननीय आमदार रईस भाई शेख हे वारंवार सभागृहात प्रश्न उपस्थित करतात की भिवंडी ही नशेच्या अधीन झाले, भिवंडीचे असं प्रकार घडतात. तर हा जो प्रकार भिवंडीत घडला, आज सापडलेला माल मुद्देमाल त्याला संपवण्याचा हे कार्यक्रम करत असताना तो चोरीला पुन्हा जातो आणि ही महापालिका त्यांना सहकार्य करत असेल तर असा विषय रईसभाईंनी पुन्हा सभागृहात नेऊन सीपीकडे जाऊन संबंधित जे काही अधिकारी कोणी असतील किंवा गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं. अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि जर हे झालं नाही तर आम्ही ठाणे सीपीची भेट करून या संपूर्ण तपासाची माहिती घेऊन पुन्हा आपल्याशी संवाद साधू. खबर प्लस, हर खबर सबसे पहले.